यू टेक केअर ऑफ युअर बॅक, बॅक विल टेक केअर ऑफ यू. तुम्ही तुमच्या पाठीची काळजी घ्या आणि पाठ तुमची काळजी घ्या. तर 90 ते 95% पीपल आर नॉन सर्जिकल. त्यांना सर्जरीची गरज नसते, सिरियस काही करण्याची गरज नसते. सुरुवातीला तुम्ही फार दिलासादायक बातमी बऱ्याच लोकांनी दिली की इतक्या कमी पर्सेंटेज लोकांमध्ये खरंच ऑपरेशनची गरज पडते. सायाटिका म्हणजे काय असतं असं खूप वेळा आमच्या पॉडकास्टवरती प्रश्न आलेला आहे. बुमराह, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या तिघांची पण मणकेचे ऑपरेशन झालेले आहेत. पण आज ते इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट खेळतायत. पण त्यांची फक्त विलिंगनेस टू फाईट ही खूप जास्त असते. गादी आणि उशी म्हणजे ती कशी वापरावी, कुठली वापरावी? ती हाय हिल्समुळे त्रास पाठदुखीचा वगैरे होऊ शकतो का? जिम मला करायला तर आवडतं, पण ते वेट लिफ्टिंग करताना खरंच काय काळजी घ्यायला पाहिजे? जुन्या काळात लोक खूप जास्त फिट होते. जुन्या काळात लोक ऑफिसला जाताना एकतर सायकलवर जायची किंवा स्कूटरवर जायची. त्यांना एकतर सनलाईट, सूर्यदेवता त्यांना मिळायचा. जुन्या काळामध्ये जास्त करून हाफ स्लीव्ह घालायचे सगळे आपण भारतीय लोक. हाफ स्लीव्ह, पांढरे स्वच्छ कपडे, आणि त्यामुळे सनलाईट लवकर जास्त मिळायचा. आणि दुपारी जेवायला घरी येणार तो मनुष्य, दुपारी पण त्यांना सनलाईट किंवा डे लाईट मिळायचा. एक्सरे मध्ये आम्हाला लहान गावामध्ये कळलं की एक्सरे मध्ये 2 मणक्यातला गॅप बाबा कमी झालाय, तर गादी सरकलेली मग दिसतच आहे की डोळ्याला. तर मग आता स्कॅन परत कशाला? मग आमच्या गावात सिटी स्कॅनचं मशीन आहे, त्याच्यावर चालणार नाही का? MRI साठी परत मोठ्या गावात जायचं कशाला? 6 महिन्यापूर्वी 1 वर्षापूर्वी MRI केला होता, त्यात गादी सरकलेली आहे. मग आता परत 1 वर्षाने ऑपरेशनचा निर्णय घ्यायचं ठरलंय, तर ह्यामुळे नवीन MRI काढायला लावलाय. आधीच चालणार नाही का? बेल्ट कमरेचा वापरायला सांगितलंय किंवा मणक्याची कॉलर वापरायला सांगितली. की म्हणजे मी असं नवरा बायकोच्या मध्ये भांडणं झालेली बघितलीत बेल्टमुळे. की एवढं ते इमोशनल अटॅचमेंट होऊन जातं त्या बेल्ट विषयी, की म्हणजे की माझा गुडघा दुखत होता, मी जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन केलं, आता माझा गुडघा दुखायचा पूर्ण थांबलाय. तर आता पाठीचं ऑपरेशन मला सांगितलं किंवा मणक्याचं, ते ऑपरेशन केलं तर आता माझी पाठदुखी पण जाणार आहे का? तसे कोणकोणते स्टेजेस असतात की त्यावेळेला स्त्रियांमध्ये जास्त पाठदुखी होते आणि ती कशी बरी होऊ शकते त्या? आणि मणक्याच्या फ्रॅक्चरच्या ह्याला फ्रॅक्चरसाठी ऑपरेशन हे सर्व पेशंटना लागत नाही. योगा करा, पिलाटीस करा, वॉकिंग करा, स्विमिंग करा, रेग्युलर रिलिजियस एक्सरसाइज. मी हे हमेशा सांगतो. तुम्हाला जर सगळ्यात सोपं सांगू, तुम्ही कुठेही राहा, कुठल्याही सिटीमध्ये जगामध्ये असा, बेसिक जर तुम्ही फॉलो केलं ना एक गोष्ट आणि स्वतःवरती जर लक्ष दिलं, तर यू विल स्टे लॉंग बेसिकली विथ व्हेरी गुड हेल्थ ऑफ मणका. स्पाइन हेल्थ तुमची खूप चांगली राहू शकते. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या चॅनलवरती आता 1 वर्ष होत आलं, त्यामध्ये मोस्ट वॉन्टेड वगैरे म्हणतो ना आपण, की सगळ्यात जास्त मागणी असणारे जे एपिसोड असतात त्यातले कित्येक एपिसोड असे असतात की प्रेक्षकांचे वारंवार म्हणजे प्रत्येक एपिसोडच्या शेवटी कमेंट सेक्शनमध्ये ह्याच्यावर एक एपिसोड होऊ द्या, ह्याच्यावर एक एपिसोड होऊ द्या, अशी जी लिस्ट आहे त्यातल्या रँक नंबर 1चा जो एपिसोड आहे तो आज आपण करत आहोत. मणकेदुखी, पाठदुखी, मानदुखी असे जे मणक्यांचे आजार असतात त्याविषयी लोकांचे भरपूर प्रश्न असतात. त्यावर कितीही माहिती दिली तरी नव्याने हे इतकं इव्हॉल्व्ह होणारं आपला हा भाग आहे, विभाग आहे मेडिसिन मधला, की दर 6 महिन्याने जरी त्याच्यावर एक एपिसोड केला तरी त्यात नवीन सतत काहीतरी घडत असतं. आणि आत्ताच्या काळामध्ये ज्याला आपण बऱ्याचदा स्पाईन सर्जन असे लोक जे म्हणतो ह्या क्षेत्रात काम करणारे, ते लोक सतत ह्याच्यामध्ये काहीतरी नवीन नवीन घडत असतं, त्याचा अभ्यास करत असतात, त्याच्यावरती देशोविदेशी जाऊन त्याचं ट्रेनिंग घेत असतात आणि इकडे येऊन आपल्या सर्व लोकांना त्याचा निश्चितच फायदा होतो. त्यामुळे अशा विषयांवरती वारंवार जसे आपले अँड्रॉइड किंवा याचे येत राहतात ना 12, 13, 14, तसे ह्या अशा केसेसमध्ये दर 6 महिन्यांनी वर्षाने असे एपिसोड होत राहावे असं आम्हाला आवर्जून वाटलं. त्यामुळे आधी जरी एखादा एपिसोड आपण केला असेल मणकेदुखी, पाठदुखी, तरी त्यानंतर यामध्ये आणखी बराच बदल झालेला असतो. आणि त्याच अनुषंगाने आज जे आपल्याकडे डॉक्टर आलेले आहेत, म्हणजे त्यांचा जनरली मी बायोडाटा लोकांचा घेतो तेव्हा मी पाठ केलेला असतं किंवा ते लक्षात ठेवलेलं असतं. त्यांचं ऐकताना म्हटलं सर एवढं माझ्या लक्षात राहणार नाही, कारण ही खूप मोठी यादी आहे. तरी सुद्धा त्यातले जे महत्त्वाचे 4-5 गोष्टी मला जाणवल्या त्या, की ते गेले 15 वर्षाहून जास्त काळ पुण्यामधील प्रसिद्ध म्हणजे अक्षरशः भारतातील प्रसिद्ध म्हणता येईल या आपल्या संचिती हॉस्पिटलमध्ये ते स्पाईन सर्जन म्हणून कार्यरत आहेत. आणि एक गंमत अशी की जगातल्या
3 खंडांमध्ये त्यांनी ऑर्थोपेडिकमध्ये काम केले, स्पाईन सर्जरीमध्ये काम केलेलं आहे आणि बरीच वर्ष ते तिथं कार्यरत होते. जगातील 6ही खंडांमध्ये त्यांना कोणत्याही कॉन्फरन्सेसमध्ये इन्व्हिटेशन दिलं जातं ॲज अ फॅकल्टी म्हणून, जिथे ते त्यांचे लेक्चर्स देतात, त्याविषयी नवीन काय घडतं याविषयी माहिती सांगतात. आणि बऱ्याचदा आता आपण ह्या एपिसोडमध्ये पुढे बोलणारच आहोत, की एंडोस्कोपी म्हणजे काय असतं बाबा? मणक्यांमध्ये दुर्बिणीतनं शस्त्रक्रिया हा नक्की एक काय प्रकार असतो? तर ते हे मी सांगण्यापेक्षा त्या एपिसोड दरम्यान आपण त्याविषयी भरपूर बोलणार आहोत. एपिसोडचा आपला मेन हेतूच हा आहे, की मणक्यांचे आजार हा एक वेगळा विषय आणि मणक्यांची शस्त्रक्रिया करायला लागणे हा एक दुसरा विषय. मणक्यांची शस्त्रक्रियेविषयी असणारी भीती ही बऱ्याचदा अनाठायी असते का? ह्यातून बऱ्याचदा गैरसमज असतात का? की कुठल्यातरी एका पेशंटला त्या ऑपरेशननंतर काही कारणाने तितका फरक पडला नाही, म्हणून ते ऑपरेशन करणंच कसं चुकीचं आहे किंवा त्याची गरज नाहीये. हे वर्षानुवर्ष आपल्या डोक्यामध्ये जे ठाण मांडून बसलेल्या गैरसमजुती असतात, त्या बाजूला काढणे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मी दौंडमध्ये प्रॅक्टिस करतो. तालुक्याच्या ठिकाणी काम करत असताना तिथं ह्या गोष्टींविषयी असणारे गैरसमज मी फार वर्ष पाहत होतो, पाहत आहे. तर आवर्जून सर्व म्हणजे शहरातील लोक असतील किंवा गावातील असतील, सर्वांसाठीच हे प्रश्न नेहमी हे मूलभूत प्रश्न असतात आणि त्यावरती हे गैरसमज दूर करणं हा फार महत्त्वाचा विषय आहे. तर त्या दृष्टीने आपण हा एपिसोड आज करत आहोत. डॉक्टर शैलेश हातगावकर यांची आणि माझी नुकतीच भेट झाली आणि त्यांच्याशी बोलत असताना आत्ता जे सर्व गोष्टी मी त्यांच्याविषयी बोललो, ह्या सर्व गोष्टींविषयी आमच्या चर्चा झाली आणि असं वाटलं सर वर्षाच्या शेवटी तरी का होईना आमच्यासाठी वेळ काढा आणि आपण आता या डिसेंबरमध्ये वर्षाचे शेवटचे जे काही एपिसोड आहेत त्यामध्ये एपिसोड नक्की करू. तर या एपिसोडमध्ये मुख्यतः आपल्या सर्व प्रेक्षकांचे आलेले प्रश्न, असं तुमच्या वतीनेच ऑर्थोपेडिक सर्जन असलो तरी मी बसलेलो आहे आणि आपण हे सर्व प्रश्न समजून घेऊया. आणि एक जो मेन आपला प्रिव्हेन्शन हा मुख्य हेतू आहे आपला कुठलाही पॉडकास्ट हा करताना, की शक्यतो हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी. पण दुर्दैवाने झालाच, तर आजच्या मॉडर्न मेडिसिनच्या काळामध्ये घाबरून न जाता ॲक्सेप्ट करून चांगल्या तज्ज्ञांकडून त्याच्याविषयी माहिती घेऊन त्याची ट्रीटमेंट घ्यावी आणि आपलं आयुष्य सुखावह करावं. हाच आता हे शेवटच्या महिन्यामधला एक मेन हा त्याचा माझा बोलण्याचा हा इंटेन्शन आहे. तर आपण आज सरांना भेटूया आणि यानंतरही तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर नमस्कार, आमच्या जगण्यातील काही चॅनलमध्ये तुमचं मनापासून नमस्कार स्वागत. सर. धन्यवाद अमित सर. आय थिंक हा खूप भयंकर चांगला उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे आणि आपण जरी म्हणतो कारण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, विकिपीडिया, पण शेवटी हे जे पॉडकास्ट जे आहे आजकाल कनेक्ट होत आहे, घराघरात कनेक्ट होत आहे आणि मला वाटतं की हे खरंच बरोबर माध्यम आहे कारण आपण बसल्यानंतर बघतो की आणि ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे आणि तुम्ही हेल्थ विषयी हे करताय याच्यासाठी मला खरंच अभिमान वाटतो आणि युअर सेल्फ इज अ ऑर्थोपेडिक सर्जन. तुमच्या बिझी प्रॅक्टिसमधून तुम्ही वेळ काढून विरंगुळा नाही असं की आय वॉन्ट टू डू समथिंग. तर दिस इज अ अवेअरनेस आणि मला पण त्यासाठी आपलं बोलणं झाल्यानंतर मी डिसाईड केलं की नक्कीच आय वुड लाईक टू कम आणि आपण बोलू काही मणक्याविषयी बोलू काही किंवा दुखीविषयी बोलू काही नाही कारण वी कॅन नक्कीच शेअर करू शकतो. तर मी संचेती ते 2010 पासून आहे. मी त्याच्यापूर्वी यायच्या आधी मी इंग्लंडला होतो काही वर्ष आणि पूर्वी मी मुंबईमध्ये ट्रेनिंग केली आणि फेलोशिप्स केल्या. तर जवळपास 22 वर्ष मी स्पाईन सर्जरीमध्ये काम करतोय कम्प्लिटली आणि 25-26 वर्ष आय मीन फील्ड ऑफ ऑर्थोपेडिक सर्जरी. तर आता असं म्हणाला तुम्ही की आता आपण आज बसलोय पुण्यामध्ये, तुम्ही प्रॅक्टिस करताय दौंडमध्ये, प्रेक्षक आहेत पूर्ण महाराष्ट्रातले, भारतातले किंवा परदेशातले. तर मला वाटतं दौंडमधला पेशंट, पुण्यातला पेशंट, मुंबईतला पेशंट आणि न्यूयॉर्कमधला पेशंट यांच्या पाठदुखीमध्ये फरक नसतो. तर एव्हरीवन विल हॅव सिमिलर टाईप. फक्त टाईप ऑफ इंजुरी कशी होऊ शकते कारण असं जर विचार केला तर मे बी थोडंसं काही लोकांना सवय असते की जास्त त्यांना म्हणजे शेतीमध्ये काम करणारे पेशंट्स जे येतात त्यांना खूप वाकून किंवा बसून काम करावं लागतात किंवा हेवी काम करणारे मॅन्युअल वर्कर असतात त्यांना हेवी काम करावं लागतं. जास्त करून IT मध्ये काम करणारा किंवा ऑफिस वर्कर असतो तो जास्त त्यांना मणक्याचा प्रादुर्भाव झालेला असतो. पण अल्टिमेटली प्रॉब्लेम जो होतो तो कॉमन असतो. त्यामुळे एक गोष्ट मला सांगायची की याच्यामध्ये शहर किंवा कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणाची वेगळीच लाईफस्टाईल आहे, याच्यात काही फरक पडत नाही. जवळपास 90 ते 95% लोकांना मेडिसिन्स, प्रॉपर फिजिओथेरपी
किंवा आपण म्हणतो अर्गॉनॉमिक बसण्याची स्टाईल कशी असली पाहिजे, या गोष्टीवरती पण आपण त्यांना एक्सप्लेन केलं आणि काही बेसिक मूलभूत त्यांना गरजेच्या गोष्टी सांगितल्या तर त्यांना फरक पडू शकतो. तर 90 ते 95% पीपल आर नॉन सर्जिकल. त्यांना सर्जरीची गरज नसते, सिरियस काही करण्याची गरज नसते. 2 ते 3%, 4% लोकांना आपण जे म्हणतो इंटरमिजिएट, ज्या ठिकाणी की तो सिरियस पण नाहीये प्रॉब्लेम पण कमी पण नाही, त्या ठिकाणी आम्ही तो पेन ब्लॉक म्हणतो, की ज्या ठिकाणी छोटी डिस्क आहे, पेन कमी तर होत नाहीये, आपण करतोय फिजिओ रिहॅब पण, आणि त्या ठिकाणी मग त्या गोष्टी आपण करू शकतो. आणि 3 ते 5% लोकांना सर्जिकल कंडिशन्स लागतात, की ज्या ठिकाणी खरंच इन्स्टॅबिलिटी आहे, खरंच मज्जारज्जूवरती दबाव आलेला आहे, चालायला त्रास होतोय किंवा हात वापरायला त्रास होतोय, डिफिकल्टी इन सिटिंग, आपण जे म्हणतो मेकॅनिकल इन्स्टॅबिलिटी, ज्या ठिकाणी स्पॉन्डिलोलिस्थेसिस किंवा लंबर कॅनल सिनोसिस, अशा गोष्टींच्यामुळे माणूस जर्जर होतो, चालू शकत नाही आणि मेडिसिन्स आर नॉट हेल्पिंग, त्या ठिकाणी फक्त सर्जरीची गरज असते. आणि त्यामध्ये आपण बघतो की रेडिओलॉजिकल इन्स्टॅबिलिटी आणि रेडिओलॉजिकल कॉम्प्रेशन, कोणाला न्यूरो डेफिसिट येत आहे, या ठिकाणी जास्त करून आम्ही सर्जरीचा विचार करतो. तर नॉर्मली प्रकार हा खूप सोपा आहे, पण आपण लेट करतो कारण आपण निदान लवकर करत नाही आणि त्यामुळे जास्त पेशंटना त्रास होतो. उलट सुरुवातीला तुम्ही फार दिलासादायक बातमी बऱ्याच लोकांनी दिली की इतक्या कमी पर्सेंटेज लोकांमध्ये खरंच ऑपरेशनची गरज पडते. पण आता कॉमन पीपल आपण म्हणलो 2-3दा, तर फक्त कॉमन पीपललाच होतं का? तुमच्या माहितीत असे कोणी आहेत की ज्या सेलिब्रिटीजना सुद्धा हा त्रास झालाय? आणि अरे हो हो, नक्कीच ना. म्हणजे असं असं कोणी कॉमन नाही याच्यामध्ये. तर पहिले आपलं भारतामधला सगळ्यात आवडता खेळ कुठला? क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुम्ही जर बघितलं, बुमराह, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, तिघांची पण मणकेचे ऑपरेशन झालेले आहेत. दे वर सफरिंग विथ स्पाइन प्रॉब्लेम्स आणि तिघही दे गॉट बॅक विथ त्यांची छोट्या सर्जरीज, मायक्रो सर्जरीज किंवा मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीज झाल्या, ज्या ठिकाणी काही ठिकाणी झाल्या, आउटसाइड इंडिया झालं कोणाचं किंवा, पण आज ते इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट खेळतायत. दे आर द 3 मेन एक्झाम्पल्स की फुल ऍक्टिव्हिटी करू शकतायत. तर दॅट इज द स्पोर्ट्स पीपल. गोल्फर म्हणाला तर आपण टायगर वुड्सची स्टोरी बघतोय, 2-3 वेळेस त्यांची सर्जरी होऊन पण तो PGA टूर जिंकला, वर्ल्ड चॅम्पियन झाला. तर म्हणजे असं फिट ऑफ द फिटेस्ट पण होऊ शकतं. माझ्याकडे भरपूर नॅशनल लेवलची इंटरनॅशनल प्लेयर्स येतात, कुस्तीवाले येतात, स्विमर्स येतात, हॉकी टीमचे प्लेयर्स येतात आणि त्यांना काही ना काही त्रास असतो, पण त्यांची फक्त विलिंगनेस टू फाईट ही खूप जास्त असते, रिहॅब करण्याची तयारी जास्त असते आणि त्यांना ती गोष्ट कारण त्यांचं पूर्ण लाईफ त्याच्यावरती असतं. बाकी सर्व लोकांना ते इम्पॉर्टन्स थोडंसं कमी असतं इन कम्पॅरिझन टू ऑल दिस की डिमांडिंग प्रोफेशनल हु आर प्लेइंग फॉर इंडिया. ते आहेच. एक पहिल्याच लोकांची एक नेहमी अशी गडबड होते की माझा गुडघा दुखत होता, मी जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन केलं, आता माझा गुडघा दुखायचा पूर्ण थांबलाय, तर आता पाठीचं ऑपरेशन मला सांगितलं किंवा मणक्याचं, ते ऑपरेशन केलं तर आता माझी पाठदुखी पण जाणार आहे का? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. तर समवन व्हेरी राईटली सेड, इफ यू ऑपरेट समवन्स बॅक फॉर अ लेग पेन, हिज लेग पेन विल गो बट बॅक पेन विल रिमेन. जर कोणाचं लेग पेन साठी ऑपरेशन केलं, म्हणजे असं या ठिकाणी डायनामिक्स वेगळे आहेत. नी हा एक सिंगल जॉईंट आहे. मणक्यामध्ये जर लोअर बॅक बघितलं, सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम हा लोअर बॅकचा असतो, कमरेचा असतो आणि आपण म्हणतो की स्लिप डिस्क किंवा गादी सरकणे, खुर्च्या सरकणे मराठीत आपण ते बोलतो, की त्या ठिकाणी आपण फक्त बऱ्यापैकी मिनिमली करण्याचा आजकाल प्रयत्न करतो. ॲज अ सर्जन युअर जॉब इज स्टील कम्प्लिशन ऑफ सर्जरी, गिव्हिंग अ गुड डिकॉम्प्रेशन, त्यांना चांगली सर्जरी करून द्यायची, पण त्याच्यानंतर पेशंटचं पण तेवढंच इक्वली इम्पॉर्टंट काम असतं. रिहॅबिलिटेशन, व्यायाम करणं, डाएट हॅबिट्सवरती कंट्रोल ठेवणं, काहीतरी रेग्युलर त्यांनी पण करणं गरजेचं असतं आणि जो चांगला करतो तो खूप लवकर रिबाउंड होतो. हा आमचा एक्सपिरियन्स आहे. आणि जनरली आपल्याला नेहमीची अशी कारणं माहिती असतात की काही कंबरदुखी, पाठदुखी मागे लागते, तर आत्ताच्या काळात आणखी यात नवीन काही ऍड झालंय किंवा जुन्यांमधली काही कारणं आता कमी होत चालली आहेत अशी? नाही, मला वाटतं की जुन्या काळात लोक खूप जास्त फिट होती. अच्छा. जुन्या काळात लोक ऑफिसला जाताना एकतर सायकलवर जायची किंवा स्कूटरवर जायची. त्यांना एकतर सनलाईट, सूर्यदेवता त्यांना मिळायचा केव्हा ना केव्हा. आणि इफ तुम्ही जर विचार केला ना, जुन्या काळामध्ये जास्त करून हाफ स्लीव्ह घालायचे सगळे आपण भारतीय लोक, हाफ स्लीव्ह, पांढरे स्वच्छ कपडे, आणि त्यामुळे सनलाईट लवकर जास्त मिळायचा आणि दुपारी जेवायला घरी येणार तो मनुष्य.
दुपारी पण त्यांना सनलाईट किंवा डे लाईट मिळायचा. तर व्हिटॅमिन डी आपण जे जीवनसत्व म्हणतो की ते नैसर्गिक आपल्याला मिळायचं. बरेच लोक चालत जायचे ऑफिसला, कारण शहरं छोटी होती, गावं छोटी होती. प्रत्येकाला हा 1 किलोमीटर 2 किलोमीटर आम्ही वॉक करत जातो. तर नॅचरल गोष्टी खूप जास्त होत्या जुन्या काळात. आणि सगळ्यात महत्वाचं की ही सगळी म्हणतो की प्रदूषण आणि भेसळ अशा गोष्टी नव्हत्या. बऱ्यापैकी स्वच्छ क्वालिटी होती लाईफमध्ये. खायला चांगलं मिळायचं, हवा चांगली होती. म्हणून जनरली जुन्या काळातले लोक चांगले टणटणीत असायचे. अच्छा. पण आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एकतर खूप जास्त प्रत्येक माणूस काम करतो. वीकेंडला मग त्याला तो काय म्हणतात की चीट डेज सापडतात. आणि मग त्याच्यामुळे हे देवा चीटमुळे फूड इज वन बिगेस्ट प्रॉब्लेम फॉर वेट. तो वेट इज वन. सेकंड इज लाईफस्टाईल, की गेल्यानंतर भरपूर तास काम करायचं. मग देर इज नो डे ऑर नाईट. तुम्ही यंगस्टर जर बघितले आजकाल आय टीमध्ये बघा किंवा इंडस्ट्रीमध्ये बघा, कुठे पण खूप जास्त. आणि बिकॉज ऑफ दिस मोबाईल प्रत्येकाला ही एव्हरीवन वॉन्ट्स टू प्रूव्ह असं झालंय की आय वॉन्ट टू प्रूव्ह. हा करतो तर मी का नाही, जे पूर्वी नव्हतं. प्रत्येक माणूस आपल्या आपल्या लिमिटनी करायचा, त्याला जास्त ईर्ष्या नव्हती. पण आता खूप जास्त मला वाटतं की वर्ल्ड चेंज होत चाललंय आणि दे आर कनेक्टेड विथ मीडिया. त्यामुळे त्यांना तोच ड्रॅग असतो की मला हे करून दाखवायचंय आणि त्यामुळे स्वतःकडे लक्ष कमी होत आहे. किंवा स्वतःकडे पाहणे जास्त कॉस्मेटिक रिझन्सनी पाहिलं जातं आणि मेंटल किंवा फिजिकल यांनी यू पाहिलं सेड जात इट नाही. राईट. हा. तुम्ही जर बघितलं आजकाल हा. कॉस्मेटिकचे एवढे सगळीकडे दिसतात तुम्हाला, हा. कारण लोकांना ते फेस व्हॅल्यू फार महत्वाची Face आली आहे value की महत्वाची. कॉस्मेटिक दिसलं चांगलं पाहिजे, पण बाकीच्या गोष्टीमध्ये दे आर नॉट स्पेंडिंग इनफ टाइम. आणि कसं आहे की आता हे अवेअरनेस ह्याच्यामुळेच फायदा होऊ शकतो की तुम्ही जर नियमितपणे जर तुम्ही नॉर्थमध्ये बघितलं, हिमालयमध्ये बघितलं किंवा काही लोक जी या ह्याच्यामध्ये जी स्वतःहून कामं करणारी लोक असतात ना, ते खूप जास्त वेळ फिट असतात. त्यांचे शरीर पण खूप चांगले असतात आणि दे आर नॉट, म्हणजे नैसर्गिक गिफ्ट असतं की स्वतःहून काम करणं किंवा काही गोष्टी. जेव्हा त्या गोष्टी कमी होतात, गाडी आहे, लोकल ट्रेन आहे, बस आहे, कार आहे, मोटरसायकल आहे, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही तुमच्याकडे निग्लेक्ट करायला लागतात आणि त्या कामाकडे पळाल्यामुळे स्वतःकडे बघणं कमी होऊन जातं. आणि जनरली खरं तर मोबाईलचा अतिवापर हे गुळगुळीत झालेला विषय हा. पण ऍज अ स्पाईन सर्जन खरंच हे किती हार्मफुल राहतं? म्हणजे आपण जे टेक्स्टनेक म्हणतो, मोबाईल कॉन्स्टंटली बघून मान दुखी होते, टेक्स्टनेक खूप आता आजकाल बरेच डॉक्टर दाखवतात की. पण फार म्हणजे की मी म्हणेल की आहे प्रमाण त्याच्यामध्ये, कारण बरीच सवय झाली आहे लोकांना आजकाल कॉन्स्टंटली मोबाईल बघणे. हे खरंच चांगलं नाही. त्यामुळे ते आजकाल ते येतं की हा एवढ्या मिनिट मी बघितलं, मी आय विल अवॉइड मोबाईल फोन, की मी जास्त बघणार नाही. ते करणं गरजेचं आहे, कारण कॉन्स्टंटली तुम्ही बघताय तर थोडं नेकवरती स्प्रेन येतं. पण मला वाटतं की इट इज नॉट अ सिंड्रोम. ओके. आपण सिंड्रोम म्हणण्यापेक्षा की नेक पेन म्हणायला हरकत नाही. सिंड्रोम म्हणजे काय, 2-3 ठिकाणी की डिस्क बाहेर येणे, नर्ववरती प्रेशर येणे, मसल पेन होणे, म्हणजे ऑल दिस थिंग्स. सिंड्रोमला 3-4 गोष्टी सोबत असणं गरजेचं आहे. इट्स अ नेक पेन, आय कॅन से. इट टेक्स नेक पेन रादर दॅन कॉलिंग इट ॲज अ सिंड्रोम. पण आता बऱ्याचदा ही लाईफस्टाईल आता आहे आमची की आम्ही आता हे सगळं केल्याशिवाय आम्ही रोजचं आमचं आयुष्य जाऊ शकत नाही. कित्येक गोष्टी, की वाहन असेल, मोबाईलचा वापर असेल, व्यायामाला पुरेसा तितका दररोज वेळ मिळत नसेल. हे सगळं मान्य करत असताना आता काय त्यातल्या त्यात केलं पाहिजे की ती पाठ बाबा आमची बरेच वर्ष राहील चांगली? तुम्हाला जर सगळ्यात सोपं सांगू, हा. तुम्ही कुठेही राहा, कुठल्याही सिटीमध्ये जगामध्ये असा, बेसिक जर तुम्ही फॉलो केलं ना एक गोष्ट, 30 ते 50 मिनिटं वॉक करा. बर. तुम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही. जेव्हा तुम्ही वॉक करता, मी थोडं सांगतो की स्टेप जो घेतो ना आपण, तर छोटी स्टेप घेण्यापेक्षा थोडीशी लॉंग स्टेप घ्यायची. त्याच्यामुळे ॲब्डॉमिनल मसल्स वरती आणि लोअर बॅकच्या मसल्स वरती पण फायदा होतो. नंबर 1 फायदा की कोर तुमची स्टेबिलिटी चांगली होते. हॅमस्ट्रिंग्स क्वाड्रिसेप्ससाठी चांगलं आहे, काफ मसल्ससाठी चांगलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ब्रीदिंग ऑटोमॅटिक होणार, रक्ताभिसरणासाठी पण चांगलं आहे. तर म्हणजे वेन यू स्पेंड 40-50 मिनिटं स्वतःसाठी, बेसिक काहीही जिमला जायची गरज नाहीये. ज्यांना सिनियर सिटीजन्स आहेत की ज्यांना नको आहे जिम किंवा योगा असं नको वाटतं, तर त्यांनी ऍटलीस्ट वॉक केलं ना, गोल्डन फॉर देम. ज्यांना आवडतं जिम, जिम सारखी पण चांगली सवय असूच शकत नाही असं मला वाटतं. ज्यांना आवडतं त्यांनी नक्कीच करावं. जिम इज व्हेरी गुड. योगा, खूप लोकांना योगा करायला आवडतं. ज्यांना योगा पण फक्त एकच सांगतो, जिम करा, योगा करा, पिलाटीस करा, वॉकिंग करा, स्विमिंग करा, पण रेग्युलर करा. अच्छा. गुरुमंत्र एकच आहे, रेग्युलर करा आणि ॲटलिस्ट 4 डेज तरी करा. 4 to 5 डेज इज अल्टिमेट. एखाद 2 दिवस चाललंय, नो प्रॉब्लेम. पण त्या ह्याच्यामुळे ऑटोमॅटिकली रिपिटेशन होणार, तो टाइम तुमचा स्पेंड होणार
ऑटोमॅटिकली खूप जास्त अमाऊंट ऑफ स्ट्रेस तुमच्या लाईफमधला कमी होणार. आता प्रेक्षकांचे काही प्रश्न, त्यातला एक जणांचा प्रश्न आहे की बरेच लोक स्पॉन्डिलोसिस आहे असं सर्रासपणे म्हणत असतात, तर खरे स्पॉन्डिलोसिस म्हणजे नक्की काय असतं आणि तो बरा होतो का? तुम्ही हे सगळे एकदम वेचून काढलेले प्रश्न आहेत असं मी म्हणू शकतो की स्पॉन्डिलोसिस हा एजिंग आहे, वयाप्रमाणे झालेली झीज आहे, केस पांढरे होतात, कॅटरॅक्ट व्हायला लागतो, त्याप्रमाणे स्पॉन्डिलोसिस आहे. त्यामुळे याला आपण डिसीज म्हणणं चुकीचं आहे. ही नॅचरल एजिंग आहे. आणि आजकाल मी बघतोय काही लोक लिहितात की वयाच्या 20व्या वर्षी तुम्हाला स्पॉन्डिलोसिस आहे. त्यांना स्पॉन्डिलोसिस झालेला नसतो, त्यांना मसल प्रॉब्लेम झालेला असतो, स्नायूंचा किंवा डिस्कचा प्रॉब्लेम झाला. स्पॉन्डिलोसिस नॉर्मली 45, 50, 55च्या नंतर होणारी झीज आणि त्यामुळे होणारा त्रास आहे. जेव्हा झीज होते, थोडीशी चकती सरकते, नसांच्यावरती दबाव येऊ शकतो, कोणाला फक्त मानदुखी होऊ शकते, कारण विअर अँड टेअर झालेलं आहे. बेसिकली स्पॉन्डिलोसिस म्हणजे विअर अँड टेअर. तुम्ही चप्पल घेताय, 6 महिन्यानंतर, वर्षानंतर ती घासली जाते. कारचं टायर आहे, 3-4 वर्षानंतर थोडं घासायला लागतं, तसंच स्पॉन्डिलोसिस आहे. गादी घासली जाते, मणक्यांच्यावरती थोडा दबाव येऊ शकतो आणि हे नैसर्गिक आहे. सगळ्यांना स्पॉन्डिलोसिस होतो, तो बरा होऊ शकतो. बिलकुल. यू टू अवॉइड प्रोग्रेशन. सगळ्यांनाच होतो, हे नैसर्गिक आहे. त्यातल्या 5% लोकांना प्रॉब्लेम होतो, स्पॉन्डिलोसिस सगळ्यांना होतो. जसं मी म्हणतो ना की कोणाला डायबिटीस आहे किंवा कोणाला ब्लड प्रेशर आहे, ठीक आहे, यू मेंटेन करा, तुम्हाला त्रास काही होणार नाही. तुम्ही फक्त मेंटेन करणं गरजेचं आहे, बस. दॅट्स इट. एक्झॅक्टली. आणि तसंच म्हणजे मगाशी जो सुरुवातीला तो गादी सरकणे हा जो एक विषय असतो, त्याच्यामध्ये तो सायाटिका म्हणजे काय असतं, असं खूप वेळा आमच्या पॉडकास्टवरती प्रश्न आलेला आहे की स्लिप डिस्क जे म्हणतो की बऱ्याच लोकांना होते, पण सगळ्यांनाच त्रास पायात जात नाही किंवा हातात जात नाही. जेव्हा तो जातो तेव्हा ती पायात जाणारी सायटिक नर्व असते, त्याच्यावरती तो प्रेशर येतो आणि तेव्हा चालण्यासाठी त्रास होतो. थोडं चाललं की थांबावं लागतं आणि त्याला आपण सायटिका म्हणतो. आणि दॅट इज समथिंग विच इज नीड्स टू बी करेक्टेड. याला आपण राईट टाइमवरती ऍड्रेस करणं गरजेचं आहे, कारण तो वाढायला नको. त्याच्या ट्रीटमेंट पार्टकडे पण पुढे जाणारच आहोत. तर त्यातलं इन्व्हेस्टिगेशन रिलेटेड एक प्रश्न आहे जो जनरली लोक विचारायला कचरतात. तर ते 3 प्रश्न एकाच अनुषंगाने की बऱ्याचदा एक्सरे मध्ये आम्हाला लहान गावामध्ये कळलं की एक्सरे मध्ये 2 मणक्यातला गॅप बाबा कमी झालाय, तर गादी सरकलेली मग दिसतच आहे की डोळ्याला, तर मग आता स्कॅन परत कशाला, हा एक पार्ट आहे. मग आमच्या गावात सिटी स्कॅनचं मशीन आहे, त्याच्यावर चालणार नाही का, MRI साठी परत मोठ्या गावात जायचं कशाला. आणि तिसरा प्रश्न असा आहे की 6 महिन्यापूर्वी 1 वर्षापूर्वी MRI केला होता, त्यात गादी सरकलेली आहे, मग आता परत 1 वर्षाने ऑपरेशनचा निर्णय घ्यायचं ठरलंय, तर ह्यामुळे नवीन MRI काढायला लावलाय, आधीच चालणार नाही का? मी तुमचे 3 प्रश्न खूपच अचूक आणि खूप महत्वाचे आहेत आणि खूप कॉमन असतात. पहिला प्रश्न की जेव्हा तुम्ही एक्सरे बघता आणि तुम्ही सांगता की गादी सरकली आहे, तर मला वाटतं बऱ्यापैकी पेशंटना आपण एक्सरेवरती आणि क्लिनिकल एक्झामिनेशन, आपण जे म्हणतो की पेशंटना स्वतः आपण तपासणं गरजेचं आहे, पण क्लिनिकली आपल्याला कळू शकतं की काय आहे. आणि एक्सरेवरती जर गॅप कमी असेल तर मला वाटतं की जर त्रास जास्त नसेल तर त्यांना कॉन्झर्वेटिव्हली थोडी रेस्ट, 3 to 5 days अँटी इन्फ्लामेटरी देऊन रेग्युलर फॉलोअप करू शकतो. पण जर त्रास परसिस्टंट असेल आणि त्रास कमी होत नसेल मेडिसिन दिल्यानंतर सुद्धा, त्या ठिकाणी नक्कीच MRI करावा, कारण कधी कधी ती डिस्क मोठी पण असू शकते आणि त्यावेळेस MRI इज अ व्हेरी युजफुल, काय म्हणतात आपण, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, की जी सेफ आहे आणि कुठल्याही वयोगटात आपण करू शकतो. पण त्याच्यामध्ये अचूकता की नसांच्यावरती दबाव किती आलाय, किती गादी सरकली आहे, हे चांगलं कळू शकतं. आणि जे आपण म्हणतो की भीती का होती, तर आपल्याकडे MRI 1990च्या दशकात आला भारतामध्ये आणि तोपर्यंत नव्हताच. आणि तोपर्यंत अचूक निदान फार कमी होणं हे होत होतं. सिटी स्कॅन आपण जे म्हणाले की सिटी स्कॅन हा एक सेकंड ऑप्शन आहे फॉर स्पाईन प्रॉब्लेम. आफ्टर जर MRI नसेल तर आपण सिटी मायलो करतो, ज्या ठिकाणी आपल्याला कुठे ब्लॉक दिसतो किंवा गादी सरकली, तर तो पण ऑप्शन यूज करू शकतो, असं गरज नाहीये. पण रुटीनली, कारण सिटी स्कॅन आम्ही रेकमेंड करत नाही, कारण रेडिएशन हे सिटी स्कॅनमध्ये असतात आणि MRI मध्ये इज अ मॅग्नेटिक फील्ड, त्यामुळे MRI इज कम्पॅरेटिव्हली मोर प्रेफर्ड किंवा सेफर असं म्हणायला हरकत नाही इन मोस्ट ऑफ द पेशंट्स. त्यामुळे सिटी स्कॅन हा माझ्यासाठी तरी दुसरा ऑप्शन असेल. किंवा कोणाला पेसमेकर आहे किंवा काही डेंटल क्लिप आहे किंवा ब्रेनमध्ये काही त्यांना मेटल क्लिप आहे, तर त्या ठिकाणी आपण नक्कीच MRI करू शकत नाही, तर मग देन वी नीड टू डू द सिटी. आणि तो एक प्रश्न होता की आता 1 वर्षापूर्वी केलेला MRI आहे, करेक्ट,
तर 1 वर्षापूर्वी जर मी MRI केला होता आणि वापस जर त्रास होतोय तर मला वाटतं 3 ते 6 महिन्यापर्यंत आपण ऍक्सेप्ट करू शकतो. ओके. पण कधी कधी ती डिस्क ना जास्त मायग्रेट होऊ शकते. हा. म्हणजे आता आपण गादी सरकली आणि MRI करायला लागली इथपर्यंत आलो. समजा गादी सरकली, नसेवर थोडा दाब आहे, ह्या स्टेजला पण आहे. कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये जे वेगवेगळे स्टेशन येतात त्याच्याविषयी आता खरं तर माहिती घेऊया आपण. तर हा. कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये आपण जे म्हणतो ना की सर्वात महत्वाचं रेस्ट आणि किती दिवस. हा. जुन्या काळात सांगायचे की 4-6 आठवडे झोपून ठेवा. आजकाल हे शक्य नाहीये. म्हणजे छोट्या गावामध्ये पण नाहीये, तालुक्यात पण नाहीये, शहरात पण नाहीये. आजकाल आम्ही जर स्पाईन सोसायटी जर विचार केला तर स्टँडर्ड 3 ते 5 दिवस आम्ही रिकमेंड करतो की ज्यांना त्रास भरपूर आहे, कंबर आणि पाय दुखते, आणि त्या टाइममध्ये त्यांना अँटी इन्फ्लामेटरी मेडिसिन द्यायचे. खूप जास्त स्टिरॉइड्स नॉर्मली आम्ही द्यायचं अवॉइड करतो कारण त्याचे साईड इफेक्ट्स पण भरपूर असतात. त्यामुळे अँटी इन्फ्लामेटरी साधे ज्या मेडिसिन्स आहेत त्यांना सूट करतील अशा ते द्यायचे. बऱ्याच वेळेस जीवनसत्व प्रथिनांची कमी असते, ते चेक करायचं आणि ते जर असेल तर ते पण द्यायचं. 70 ते 80% लोक 2 ते 3 वीक मध्ये सेटल होतात आणि 10 ते 15 पेशंट्सना टक्के लोकांना वेळ जास्त लागू शकतो. यामध्ये जेव्हा ज्यांना वेळ लागतो आपण क्रॉनिक म्हणतो किंवा मल्टी लेवल प्रॉब्लेम किंवा ओव्हरवेट आहे खूप पेशंट, गुडघा पण दुखतोय, चालूही शकत नाही, कमरेमध्ये पण झीज झाली आहे, गाद्या सरकल्या 3-4, म्हणजे अशा ठिकाणी हे खूप कॅच-20 असतं की लवकर नाही ठीक होणार ते. तुम्ही सर्जरी जरी केली 1-2 ठिकाणी पण त्यांना वापस त्रास होणारच. तर सर्जरी हा हमेशा लास्ट ऑप्शन असतो. जेव्हा त्यांना त्रास कमी होत नाहीये तेव्हा त्यांना तो ऑप्शन नॉर्मली डॉक्टर देतात. तर मी कोणालाही रिकमेंड सर्जरी हा शेवटचाच ऑप्शन म्हणून सांगतो त्याच ठिकाणी. पण असं नाहीये जर तो अंगावर त्याने त्रास खूप काढला असेल तर सर्जरी हा चांगला ऑप्शन पण आहे आजकाल, घाबरण्यासारखा ऑप्शन नाहीये. आणि फिजिओथेरपी रिलेटेड ट्रॅक्शन, डायथर्मी हे ऍडवाइस केल्याचा किती फायदा होतो? तर फिजिओथेरपी, डायथर्मी, आपण जे म्हणतो की इंटरफरेन्शियल ट्रीटमेंट, टेन्स नॉर्मली आपण यूज करतो लेग पेन साठी, IFT आपण यूज करतो बॅक पेन साठी, आणि कोल्ड किंवा हॉट कॉम्प्रेस हा एक हमेशा विचारणारा कॉमन प्रश्न असतो. कोल्ड नॉर्मली आपण यूज करतो जेव्हा तरी अक्यूट इंजुरी, आणि हॉट जे आहे जेव्हा की कॉन्स्टंट चाललंय बरेच दिवस झाले त्या ठिकाणी हॉट फोमेंटेशन इट वर्क्स. आणि म्हणजे मलिगन थेरपी जे म्हणतो आपण फिजिओथेरपीची, किंवा मॅकेन्झी एक्सरसाइजेस ऑस्ट्रेलियन फिजिओथेरपिस्टनी त्यांनी काढलं होतं, तर यांना खूप चांगलं रॅशनल आहे. म्हणजे की ते फ्लेक्शन, एक्सटेन्शन, कोर स्ट्रेंथनिंग, आयसोमेट्रिक, तर चांगल्या फिजिओथेरपिस्टकडे जाऊन व्यायाम शिकून घ्या आणि घरी करा. जर ते म्हणाले की काही दिवस सेशन आमच्याकडे करा, शॉर्ट कोर्स करा, करू शकता, देर इज नो हार्म इन डुईंग इट. पण इफ द पेन इज खूप जास्त आहे, वीकनेस येतोय चालायला, तर मग मात्र अननेसेसरीली फिजिओथेरपी करू नका. त्या ठिकाणी तुम्ही कन्सल्ट करा तुमच्या घराच्या जवळच्या चांगल्या ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट किंवा स्पाईन स्पेशलिस्टला, आणि त्यांच्याकडून मग पुढचं डिस्कशन करू शकता की काय तपास करण्याची गरज आहे. आणि त्यातला जे खूप महत्वाचा लोकांचा मुद्दा असतो की बेल्ट कमरेचा वापरायला सांगितलंय किंवा मणक्याची कॉलर वापरायला सांगितली, तर त्याच्याविषयी भयंकर गैरसमज, त्याची क्वालिटी, ते किती दिवस वापरावं, खराब झाल्यानंतर कधी बदलावं, आणि सतत वापरून फिरावं का? आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की म्हणजे मी असं नवरा बायकोच्या मध्ये भांडणं झालेली बघितलीत बेल्टमुळे, की एवढं ते इमोशनल अटॅचमेंट होऊन जातं त्या बेल्ट विषयी, की म्हणजे की कारण असं आपल्याला वाटतं की जेव्हा त्रास होतो आपण त्याला वापर, आणि काय नाही, एक सायकोलॉजिकल आपल्याला फॅक्टर असतो की यू फील गुड, की मला आवडतंय. मी कुठल्याही पेशंटला वापरू नका किंवा वापरा सांगत नाही. असा जर विचार केला तर बेल्ट नेमकं काय करतं की तुमच्या एका लोअर बॅकला ते कॉन्स्टंटली पकडून ठेवतं, मसल्सना जरासं वॉर्मथ देतं, त्याच्यामुळे जरासं गरमपणा वाटतो, कारण वेसोडायलेशन, सुपरफिशियल वेसल जे असतात त्यांना थोडंसं रक्ताभिसरण होतं आणि यू फील वॉर्म, यू फील बेटर, यू फील सपोर्टेड. तर त्यामुळे ज्यांना बरं वाटतं ना त्यांनी वापरावा. आता एव्हिडन्स खूप आहे की वापरू नका, बेल्टचा काही फायदा नसतो, फेकून द्या, काही गरज नाहीये. पण जो वापरतो ज्यांना बरं वाटतं त्यांनी वापरा. मी सांगतो त्यांना, जे वापरत नाहीत त्यांना मी रिकमेंड नाही करत. ज्या ठिकाणी फ्रॅक्चर आहे मणका, स्लिप आहे, लिस्थेसिस हाय ग्रेड किंवा असं, त्या ठिकाणी आय रिकमेंड. अदरवाईज नॉर्मल मणक्याला मी नॉर्मली स्वतः रिकमेंड करत नाही. आजकाल मोस्ट ऑफ द सोसायटीज ऑल ओव्हर खूप जास्त रिकमेंड करत नाहीत, पण ज्यांना त्रास आहे आणि बरं वाटतंय त्यांनी यूज करावं.
मानेचा बेल्ट बऱ्यापैकी सपोर्ट करू शकता, कारण ना मानेची मुवमेंट खूप इझी आणि फ्लेक्सिबल असतं. बाईकवरती चाललाय, कारमध्ये, तर त्या ठिकाणी सपोर्ट मिळू शकतो. त्यामुळे नेक बेल्ट आय पर्सनली रिकमेंड. पण लोअर बॅक कारण होल बॉडी वेट येतं, त्यामुळे खूप जास्त रोल आहे असं मला वाटत नाही. अच्छा. किंवा लॉंग टर्म अननेसेसरी वापरल्याचे डिसएडव्हान्टेज किंवा काही होतात का मसल वीकनेस, वीक होतात? स्नायू वीक होतात. हम्म. आणि वी हॅव सीन ॲट्रोपी. मी काही पेशंटना असं बेल्ट लावून तो मसल छोटा झाला असं पण बघितलंय. कारण ती एवढी सवय आणि जोरून बांधून करतात ते असं. राईट. तर हे चांगलं नाहीये. काही काही लोकांना डायजेशन वरती पण प्रॉब्लेम झालाय, ओके. कारण ते कॉन्स्टंट करतात ते बेल्ट. म्हणजे बेल्ट शिवाय जगणंच नाही असं. एवढी गरज नसते. हो. कित्येक जणांना त्यांनी मी तर पाहिलं ना की ते असल्यामुळे आपण आजारी आहोत, ते आजार पण घेऊन फिरलं जातं सतत. हो, आणि ते सगळीकडे. बाहेर येतच नाही ना. वेन हा, हा. तुम्ही जेव्हा वापरता ते तुमच्या मनातून बाहेर जातच नाही. जात तुम्हाला हमेशा वाटतं की मला काहीतरी त्रास आहे. कुठे गेलं कोणी, हा कसं आहे तुमची पाठदुखी, कारण प्रश्न कन्व्हर्सेशनच तुमचं तिथे सुरू होतं की पाठदुखी कशी राईट. आहे. बरोबर. दॅट इज समथिंग विच काही लोकांनी तो बाहेर नाही घालतात कपड्यांच्या, त्यामुळे गेलं की पहिला प्रश्न तो पहिला येतो. प्रश्न तो येतो. राईट. काही काही गोष्टींचे प्रश्न आहेत की थोडक्यात कॉज अँड इफेक्ट सारखे, सेंट्रल ओबेसिटी आणि बॅक पेन. ऍब्सोल्युटली फार महत्वाचं आहे. सेंट्रल ओबेसिटी कॉजेस लॅक्सिटी पोटांच्या मध्ये, आणि जसं आपण म्हणतो की प्रेग्नंट वुमन आहे की त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी आपण प्रादुर्भाव बघतो की पाठदुखी झाली, कारण पोटाचे मसल्स लॅक्स होतात बेबी असल्यामुळे, छोटा बाळ असल्यामुळे. आणि त्यामुळे लोअर बॅकला हे 360 डिग्री सपोर्टिंग सिस्टीम असते. तर जेव्हा तो लॅक्स होतो, ऑटोमॅटिकली लोअर बॅकचे पण मसल्स लॅक्स होतात, टोन कमी होतो आणि बॅक पेन सुरू होतो. फटिगेबिलिटीमुळे होतो. ज्यांचं वजन वाढलंय, स्थूलतेमुळे पण बॅक पेन होतो, कारण मसल्स आर फ्लॅबी, दे आर नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज अ नॉर्मल पर्सन. जो एक्सरसाइज पण करत नाही पण तरी पण रेग्युलर आहे, त्यांच्या पण मसल चांगले असतात, कारण ते ऍक्टिव्हिटी करत असतात. नॉर्मल ऍक्टिव्हिटी ऑल्सो तुमची मणक्याची आणि सपोर्ट सिस्टीम खूप चांगली आहे. नैसर्गिक देवाने दिलेल्यासारखं सपोर्ट नाहीच आहे असं मला वाटतं. हा, नंतर ठीक आहे, नाही प्रॉब्लेम झाला तर आपण करायचा प्रयत्न करतो, पण दॅट इज द नॅचरल थिंग. तर स्थूलता इज नॉट गुड, ओव्हरवेट इज नॉट गुड. आणि सेंट्रल ओबेसिटी डेफिनेटली तुम्ही लवकरच मणक्याचा विकार आणि ऑस्टिओपोरोसिस पण त्यांना जरासं जास्त बघण्यात येतो आपल्याला. गादी आणि उशी म्हणजे त्याच्यामुळे त्रास काय होतो जनरली आपण पाहिलं समजा, तर ती कशी वापरावी, कुठली वापरावी? फोम प्लस कॉयर नॉर्मली मी रिकमेंड करतो की खूप जास्त त्यात पैसे खर्च करू नका. घराच्या जवळच्या चांगल्या ठिकाणी जाऊन एक 3/4 फोम आणि 1/4 कॉयर, अच्छा. गुड इनफ, सिम्पल, दॅट इज अ गुड सपोर्ट सिस्टीम. आजकाल बऱ्याच मॉडिफिकेशन आले, पण स्प्रिंगच्या गाद्या, माझ्याकडे एक पेशंट होता, तो मलेशियाला जाऊन त्यांनी गादी आणली, खूप पैसेवाला बिझनेस पण होता. आणि नंतर आल्यानंतर म्हणाला की डॉक्टर मैं अभी 1 महीने से यूज कर रहा हूँ, मेरा पीठ का दर्द उससे बढ़ गया है. अच्छा. मतलब कि काय क्यों ऐसा बढ़ गया है? तो हिंदी भाषिक होता, तो म्हणाला नहीं, जो मैं गद्दी पे जाता हूँ तो पूरा अंदर सिंक हो जाता हूँ, अच्छा. ऐसा बाहर से बहुत अच्छा लगता है बट वो पीठ को सपोर्ट नहीं करता. म्हणजे त्यांना असं झालं की ती स्प्रिंगची गादी पूर्ण शरीर त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन जातं. म्हणजे अननेसेसरी आपण एवढा खर्च कशासाठी करायचा. नॉर्मल आपली कापसाची गादी पण चांगलीच आहे, सिम्पल, किंवा फोम प्लस स्क्वायर जी आपल्याकडे मिळते. ऍक्च्युली ती सॉफ्ट इतपतच असे की ती थोडी रेजिस्ट पण फर्म असणं गरजेचं आहे, Firm असणं आतमध्ये फर्म गरजेचं असणं गरजेचं आहे. इव्हन नेक पिलो वापरा, काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. खूप जास्त मोठी नका वापरू, राईट. खूप जास्त मोठी, नॉर्मल स्टँडर्ड पिलो काहीच हरकत नाही. आणि शेवटी एक जणांचा प्रश्न आहे की हाय हिल्समुळे त्रास पाठदुखीचा वगैरे होऊ शकतो का? हाय हिल्समुळे 2 प्रॉब्लेम होतात, एक तर अँकल ट्विस्ट आणि लोअर बॅक स्प्रेन. हे बघितलंय मी हाय हिल्समुळे. पण तुम्हाला सवय नसेल तर हा त्रास जास्त होतो. आणि काही लोकांना रेग्युलर वापरतात, मग ते कॅरी इट वेल, किंवा खूप जास्त हाय हिल म्हणजे 6 इंच वापरणं वगैरे, कारण आजकाल ती फॅशन आहे की यू हॅव टू वेअर हाय हिल्स, असं काही लोकांना वाटतं. पण जर ते हिल्स खूप जास्त हाय नसेल ना, आय थिंक इट कॅन बी अ बॅलन्सिंग ऍक्ट, कारण मुलींना ते आवडतं आजकाल वापरायला. तर नाही सांगणं, मे बी दे कॅन प्रॅक्टिस इट बेटर, प्रॅक्टिस करू शकता, पण त्याचं कॉन्ट्रीब्युट करू शकतं, कारण ना सजायटल पॅरामीटर जे असतात, लंबर, लॉर्डोसिस, थोडे चेंज होतात, आणि ऑल दिस कॅन कॉन्ट्रीब्युट टू लोअर बॅक स्प्रेन. आता आपण तो हाय हिल्स कडनं विषय गेला तर पुढचाच मुद्दा होता की स्त्रियांमध्ये पाठदुखी हा एक वेगळा अजून त्यातला विषय असू शकतो. तसे कोणकोणते स्टेजेस असतात की त्यावेळेला स्त्रियांमध्ये जास्त पाठदुखी होते आणि ती कशी बरी होऊ शकते त्या काळात? मला वाटतं की स्त्रिया ह्या घरी पण काम करतात आणि बाहेर म्हणजे ऑफिसमध्ये किंवा स्कूलमध्ये, बँकेमध्ये, सगळीकडे आजकाल स्त्रिया मी बघतो, मग त्या दोन्ही ठिकाणी मॅनेज करत असतात.
तर त्या डबल वर्क करणाऱ्या आहेत असं मला वाटतं. आणि कॉमनली मी जे बघतो स्त्रिया, तर मिनोपॉझल एज जे आहे ना 45 to 50, 45-50 या वयात जास्त लेडीज लोकांना पाठवू, कारण हॉर्मोनल चेंजेस खूप होतात. आणि हा सर्वात महत्वाचा फॅक्टर असतो की त्या ठिकाणी आपण जे म्हणतो ऑस्टिओपोरोसिस पण बऱ्यापैकी दिसायला लागतो लेडीजमध्ये, बोन वीक होतात, मिनोपॉझल सिंड्रोम असतो. 50 मध्ये जर तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस असेल तर त्याची सप्लिमेंटेशन पण त्यांनी सुरू कारण ना बॉडीचं एक बोन हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे, फ्रेमवर्क आहे. आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे ठिसूळ होणे, बोन ठिसूळ होणे. तर निदान अचूक होणं गरजेचं आहे की त्यांना खरंच ते आहे का. त्यामुळे स्नायू पण वीक होतात आणि बोनला पण बऱ्यापैकी वीकनेस असलेला असतो. आणि त्या का मुलाचा प्रश्न आहे की जिम मला करायला तर आवडतं, पण ते वेट लिफ्टिंग करताना खरंच काय काळजी घ्यायला पाहिजे? नाही, मला वाटतं की वेट लिफ्टिंग हे काही लोकांना खरंच खूप आवडतं आणि त्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घ्यावं. आणि मला कधी कधी असं वाटतं की खूप जास्त वेट कॅन बी काउंटर प्रोडक्टिव्ह. खूप म्हणजे तुम्हाला जेवढं लिमिट तुम्हाला जमेल तेवढं करा. खूप अति वेट घेणं किंवा ओव्हरवेट कॅन बी रिस्की ॲट टाइम्स. बी इन लिमिट बट यू कॅन डेफिनेटली यूज द वेट्स. या आणि हा माझा एक मित्राचाच प्रश्न आहे, त्याचा तो असं कॉमन त्रास आहे की सकाळी उठल्या उठल्या पाठ भरून आलेली असते. त्यांनी लिहिले की माझा लहान मुलगा आहे, तो पाठीवरून थोड्या वेळ चालतो आणि तो ते चालला की एकदम मस्त वाटतं. तर हे रोजच्या डेली बेसिसवर हे करणं चांगलं आहे का, करू नये नाही, असं? मला वाटतं की इथे ना हे खूप आपलं हे भारतीय लोकांना हा. सर्वांना आवडतं. मुलांनी पाठीवरती पाय द्यायला की संध्याकाळी किंवा सकाळी आणि यू फील गुड. त्यात काय आहे, मसलचा टोन कमी झालेला असतो. जस्ट विचार करा का असं वाटतं यू फील गुड. अंघोळ केल्यानंतर बरं वाटतं. तर कधी कधी युरिक ऍसिड विच कॅन कॉन्ट्रीब्यूट टू मल्टिपल जॉईंट पेन, बॅक पेन, नेक पेन, किंवा काही लोकांच्या मध्ये रुमॅटॉइड फॅक्टर असतो. काही लोकांच्या मध्ये व्हिटॅमिन डी जीवनसत्वाची कमतरता असते. काही लोकांच्या विटॅमिन B12 ची कमतरता असते. हे खूप कॉमनली सापडणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे सुद्धा फटिक झालेला असतो मसल. त्या फटिगेबिलिटीमुळे आपण सांगतो आणि आपल्याला माहित नसतं की खरंच ह्याला आपण ठीक करू शकतो. तर तुम्ही हे बेसिक टेस्ट जरी केल्या, त्या पेशंटला, त्या माणसाला हा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. पण निदानच झालेलं नसतं म्हणून ते हे सगळं चालू असतं आणि वर्षानुवर्ष चालू असतं. त्याच्यामुळे कधी काही इंजुरी झालेले आहेत अनुभव असे? असं नाही, पण असं मेजर नाही होत असं. अच्छा. पण खूप जास्त वेट नको. म्हणजे अच्छा. कधी कधी छोट्या मुलांचं चालेल. इट शुड नॉट बी टू मच हेवी वेट किंवा असं नको करायला. अच्छा. तर आता आपण त्याच्या मेन ट्रीटमेंट पार्टकडे जाऊया. तर ऑपरेशनच्या आधी एक शेवटचा मुद्दा की मणक्यामध्ये इंजेक्शन घ्यायला सांगतात जनरली, असं लोकांचं असतं. तर त्याचं ऑपरेशनसाठी ऑप्शन म्हणून आहे का ऑपरेशन लांबवण्यासाठी आधीची स्टेप आहे? नाही, आय थिंक स्पायनल पेन ब्लॉक हे आता वर्ल्ड वाईड नोंद झालेला आहे की आजकाल ज्या ठिकाणी गादी सरकली आहे किंवा स्पॉन्डिलोलायसिस मणका हलका क्रॅक आहे, कॉक्सिक्स टेलबोनचा प्रॉब्लेम आहे, कॉक्सिक्स फार कॉमनली आपण बघतो आजकाल, त्या ठिकाणी हा पेन ब्लॉक जो आहे, स्पायनल पेन ब्लॉक कॅन बी युजफुल. आमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे आता मी जवळपास 18-20 वर्ष करतोय, जवळपास 70 ते 75% पेशंटना इंजेक्शननी फायदा होतो. पण त्यांना सिलेक्शन करणं बरोबर आहे, सिलेक्शन बायस जरुरी आहे. आणि 20 ते 25% लोकांना फरक नाही पडत. काही काही सिनियर सिटीजन्सना मे बी अजून रिपीट पण करायची गरज पडते, पण ते आपल्याला क्लिनिकली असेस करण्याची गरज असते. पण पेन ब्लॉक केला आणि भरपूर लोकांना की जे बॉर्डरलाईन केस होत्या, सर्जरी वर्सेस नॉन सर्जरी किंवा कुठे सर्जरी सांगितली आहे किंवा तुम्हाला वाटते सर्जरीची गरज आहे, त्यांच्या सर्जरीज टळलेल्या पण आहेत. त्यामुळे दॅट इज अ व्हेरी युजफुल ॲडजंक्ट इन आजकाल प्रॅक्टिस. बऱ्याचदा तुम्हाला तर वाटतं ना, मणक्याचे किंवा असे काही आजार असतात ना, तर प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. पण सल्ले देणारे लोक तो विचार करत नाही. जनरली ते सरसकट एकाला त्रास झाला तर तो वाईट गोष्ट आहे किंवा एखाद्याला बरं वाटतं. आणि लोकांना सवय असते की ते पूर्ण 4-5 त्यांचे जे एक्सपिरियन्स असतात त्याच्याविषयीच फिरत असतात. ते बाकीच्या गोष्टी बघत नाहीत की काय याच्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट होऊ शकते का. पण ते त्यांच्याकडे तो एकच एक्झाम्पल असतो आणि मग त्यामुळे त्यांच्या मनात ती गोष्ट असते की असा प्रॉब्लेम झाला होता. तर मला वाटतं 97-98% लोकांना इम्प्रुव्हमेंटचा चान्स चांगला असतो. 2 ते 3 ठिकाणी लिमिटेशन्स असतात, कारण ही सर्जरी म्हणजे 100% सर्जरी सक्सेस होते का, तर आज 100% नक्कीच नाही म्हणणार. पण 95 to 97% इम्प्रुव्हमेंटचा चान्स असतो. काही लोकांना जास्त फायदा होतो, काही लोकांना थोडा कमी होतो, पण नक्कीच मेकॅनिकल इन्स्टॅबिलिटी त्या ठिकाणी टॅकल झालेली असते, नर्वचं डिकॉम्प्रेशन झालेलं असतं. त्यामुळे वर्सनिंग तरी होत नाही, कारण ही मज्जाराज्यू कंट्रोल्स एव्हरीथिंग ॲज यू नो. की आपण म्हणतो की बॉल ब्लॅडर किंवा पायाची ताकद,
लघवी संडासचं कंट्रोल. ज्या ठिकाणी खूप जास्त इंजुरी असते त्याच ठिकाणी हा त्रास होऊ शकतो, किंवा मोठी डिस्क सरकणे, इन्फेक्शन किंवा ट्युमर, ही जी मज्जारज्जूवरती प्रेशर करणाऱ्या गोष्टी असतात. पण याचं प्रमाण किती आहे? खूप कमी आहे. आय कॅन से 1% और लेस दॅन 1%. आता 2% ऑपरेशन ह्या एवढं. भागाकडेच आपण पुढे येत होतो, तर ही सुरुवात ह्यातूनच होऊन गेली. तर खरं तर एवढ्या लोकांमध्ये भीती का असते, की मणक्याचं ऑपरेशन सांगितलं म्हणलं की एवढं मेजर ऑपरेशन आहे, किंवा त्याच्याविषयी अशी धास्ती काय झालेली? धास्ती काय? कारण सगळ्यात कॉमन ना, की आपण हे हातवारे जे करतोय हा. किंवा चालतोय, फिरतोय, ऑल द ऍक्शन्स आर कंट्रोल्ड बाय स्पायनल कॉर्ड. आणि त्यामध्ये कोणाला कोणाला तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये स्पायनल कॉर्ड इंजुरी झालेली असते. आपल्या ओळखीचा तो असतो. जेव्हा त्यांना आपण बघतो, हाताची पायाची ताकद त्याची पूर्ण गेलेली आहे, आणि काय झालं तर स्पाईनचा प्रॉब्लेम झाला, आणि त्यामुळे तीच गोष्ट सगळीकडे फिरते. बऱ्याच वेळेस सर्जरी नंतर काही प्रॉब्लेम झाला, पण पेशंट डॉक्टरांच्याकडे खूप लास्ट स्टेजला गेलेला असतो. जेव्हा आपण खूप लेट पेशंट येतात, तेव्हा ते करण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी हे 2 ते 3% की जे प्रॉब्लेम होऊ शकतात, त्या ठिकाणी हा त्रास पेशंटना होऊ शकतो. पण हे त्या डॉक्टरने एक्सप्लेन पण करणं महत्वाचं आहे, आणि पेशंटला हे समजून घेणं पण महत्वाचं आहे. आय थिंक इट इज अ कम्युनिकेशन हे खूप महत्वाचं असतं. किंवा आता आपण त्यामुळे मुद्द्याकडे ज्याच्याने सुरुवात केली होती, की ओपन सर्जरी करतात मणक्याची, आणि आता एंडोस्कोपी, दुर्बिणीतून, मिनिमल इन्व्हेजिव्ह, या सर्व गोष्टींमध्ये हा काय फरक पडत चालला गेल्या काही नाही, वर्षात? आता हा फरक म्हणजे नेव्हिगेशन बेस्ड रोबोटिक सर्जरीज, मिनिमली इन्व्हेजिव्ह, एंडोस्कॉपी, हा. त्यामध्ये की मसल स्प्लिटिंग सर्जरी असतात. यामध्ये चिरफाड कमी होते, ब्लिडिंग कमी होते, सर्जिकल टाइम कमी लागतो, पेशंट्सना जो पाहिजे असतो बेनिफिट, कारण आपण त्या ठिकाणी स्कोप टाकून जाऊ शकतो. म्हणजे जे पूर्वी आपल्याला पूर्ण ओपन सर्जरी करून करावं लागायचं, आजकाल फक्त छोटा 4 मिलीमीटरचा तो स्कोप किंवा बायपोर्टल एंडोस्कोपी युबी करून आपण करू शकतो, किंवा युनिपोर्टल करू शकतो. जो डॉक्टर ज्याच्यात एक्सपर्ट आहे तो करू शकतो. तर यामुळे बऱ्याच 70% लोकांना लोअर बॅकच्या याच्यामधून आपण ट्रीटमेंट करू शकतो का? तर येस, करू शकतो. त्यामुळे मॉर्बिडिटी कमी झाली आहे. ब्लिडिंग कमी असल्यामुळे इन्फेक्शनचा चान्स कमी, रिटर्न टू वर्क खूप लवकर, ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, एडीएल म्हणतो, की खूप लवकर आपण जाऊ शकतो. तर हार्वर्डमध्ये कॉन्स्टंटली काही ना काही नवीन गोष्टी येत असतात त्यांच्या लेटेस्ट आर्टिकल प्रमाणे, की मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी ही खूप लोकांना बेटरमेंट देते इन कम्पॅरिझन टू द ओल्डर ऑप्शन्स. म्हणजे आजकाल या सर्जरी सगळीकडे जगामध्ये वाढल्यात, की मिनिमल ऍक्सेस किंवा मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी इन फील्ड ऑफ स्पाईन सर्जरी, नक्कीच मी सांगू शकतो. पण मग असे कोण लोक असतात की ज्यांच्यामध्ये ही मिनिमल इन्व्हेजिव्ह करता येत नाही आणि ओपन करायला लागतं? काही ठिकाणी लिमिटेशन्स आहेत, की आता आपण म्हणतो की काही सर्जरीज ज्या मोठ्या सर्जरी आहेत, की डिफॉर्मिटी सर्जरीज, की त्यांच्यामध्ये आपल्याला हे डिरोटेशन करणे किंवा त्याला व्यंग सरळ करणे, याच्या ठिकाणी तुम्हाला ओपनच करावं लागतं. काही ट्युमर सर्जरीज, कॅन्सर, स्पाईनच्या कॅन्सर सर्जरीज, या ठिकाणी खूप मिनिमली करून नाही चालत, कारण तो वाईड स्प्रेड झालेला असतो, तर तुम्हाला ते पूर्ण ओपन करूनच करावं लागतं. किंवा काही ट्रॉमॅटिक इंजुरीज, की ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण स्पायनल कॉर्डला फ्री करायचं असतं 3-4 लेवलला किंवा 2-3 लेवलला, तर अशा ठिकाणी याचा जास्त फायदा होत नाही. त्यामुळे युअर स्पेशलिस्ट शुड बी ट्रेन्ड इन बोथ. त्यांना ओपन पण आणि मिनिमल इन्व्हेजिव्ह दोन्ही पण सर्जरीची ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. किंवा मल्टिपल लेवलला डिस्क असेल तर कुठलं प्रेफर केलं जातं? नाही, आजकाल आपण 2 ते 3 लेवल पर्यंत इंडोस्कोपी करू शकतो सेफली. पण इफ इट इज मल्टिपल, यू कॅन डू अ मिनिमल इन्व्हेजिव्ह ट्युब्युलर सर्जरी किंवा ओपन सर्जरी. सी अल्टिमेटली आउटकम हे महत्वाचं आहे. तुम्ही छोटं करा किंवा ओपन करा, अल्टिमेटली तुम्ही जर चांगलं नर रूट डिकॉम्प्रेशन केलं तर आउटकम्स विल बी सिमिलर. आणि ह्यातलं जे आता शेवटचं एक प्रश्न आहे, आमच्यातले वयस्कर बाबांचं मध्ये मणक्याचं ऑपरेशन झालं, गादी सरकली म्हणून. तर ते म्हणले मला गादी सरकल्याचं ऑपरेशन आहे, पण मग आतमध्ये प्लेट आणि स्क्रू का लावले होते? हा. त्यांचा प्रश्न फार महत्वाचा आहे. आणि ज्या ठिकाणी गादी सरकते, की काही काही ठिकाणी डिस्कची हाईट कमी होते आणि विअर अँड टेअर झाल्यामुळे मणका सरकतो, त्याला आपण लिस्थेसिस म्हणतो. तर हे कंटिन्युअस प्रोसेस असते, आणि त्या ठिकाणी मज्जारज्जू ओढला जातो. त्या ठिकाणी प्लेट आणि स्क्रू लावणं हे कॉमनली यूज करतात. हे टायटेनियम धातूचे असतात, आणि बऱ्यापैकी बॉडी कॉम्पॅटेबल आहेत. त्याच्यावरती भरपूर स्टडी झाली, 30-40 वर्ष आता ते फील्डमध्ये आहेत. तर या ठिकाणी किंवा काही काही ठिकाणी फ्युजन सर्जरी, की कॉन्स्टंट बॅक पेन पण आहे, लेग पेन पण आहे, आणि इन्स्टॅबिलिटी, त्या ठिकाणी आपण हे फ्युजन सर्जरी करतो, की ही जी प्लेट असते टायटॅनियमची ती फिक्स करतो स्क्रू सोबत, आणि आपण केज पण यूज करतो, आयदर टायटॅनियम किंवा पॉलिइथाइल इथिल कीटोन म्हणून असतात, पीक, त्या मटेरियलचे केज विथ बोन ग्राफ्ट आपण टाकतो, सो दॅट
देर इज अ गुड सॉलिड फ्युजन. आपण असं म्हणतो की हे फ्युजन करण्याची सर्जरी असते. आणि त्यातलं त्यांचे सगळ्यांचे एक असं कॉमन प्रश्न होतो की इतर ठिकाणी रॉड टाकले, प्लेट टाकल्या, तर ते काही वर्षांनी काढा म्हणतात. ते आता मणक्यात टाकलेल्या प्लेट कायमच्या असतात. नॉर्मली कायमच्या असतात, त्यांची काढायची गरज नसते. हा. अनलेस अँड अदरवाईज तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तरच, वरच्या लेवलला काही त्रास झाला किंवा कोणाला इन्फेक्शन झालं तरच काढायची गरज असते. अदरवाईज 98% लोकांना करायची गरज नसते. अच्छा. तर परमनंट लाईक बाकीच्या लोअर लिमच्या प्लेट काढा म्हणतात की पायाला, हा. पण याची गरज नसते. आता हे आपण गादी सरकलेल्या ऑपरेशनशी बोललो. एक शेवटचं एक 2000 त्यातला राहिलाय. मणक्यांची फ्रॅक्चर होतात, ऑस्टिओपोरोसिस म्हणजे जनरली हाडं ठिसूळ झाल्यामुळे. तर त्याच्यामध्ये एकतर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, किंवा घेतल्यानंतर काही लोकांना भीती वाटते की मणका फ्रॅक्चर झालं म्हणजे ऑपरेशनच लागणार का? आता फ्रॅक्चर हा शब्द ऐकला की त्याच्या पुढे. तर तशी गरज खरं पडू शकते का? रेग्युलर रिलिजियस एक्सरसाइज, मी हे हमेशा सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं रेग्युलर एक्सरसाइज करा, व्यायाम करा, बोन स्ट्रेंथ आणि स्नायू स्ट्रेंथ चांगली ठेवा. तुमचे बोन्स, यू विल एन्जॉय लेटर पार्ट ऑफ युअर लाईफ ऑल्सो. तुम्ही जर सगळ्यात चांगली एक्सरसाइज केली. दुसरं, चांगलं डाएट ठेवा. इट शुड बी अ बॅलन्स डाएट विथ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स बॅलन्स असणं गरजेचं आहे. कॅलरी थोडंसं कंट्रोल ठेवा, तर तुम्ही ओव्हरवेट नाही होणार. आणि ऑस्टिओपोरोसिस हा एक डिसीज आहे असं म्हणाला तर, की त्यामुळे त्याला जर तुम्ही चांगलं आयडेंटिफाय केलं तर आजकाल खूप चांगले मेडिसिन्स पण आलेत जे कंट्रोल करू शकतात तुमची बोनची झीज. तर त्यामुळे त्या मेडिसिन्स पण तुम्ही घेऊ शकता. आणि मणक्याच्या फ्रॅक्चरच्या ह्याला ऑपरेशन फ्रॅक्चरसाठी ऑपरेशन हे सर्व पेशंटना लागत नाही. ज्या ठिकाणी फ्रॅक्चर होऊन मणका दबतो, मज्जारज्यूवरती दबाव येतो, पायात ताकद कमी होऊ शकते किंवा हातात ताकद कमी होऊ शकते, त्यांना गरज पडते सर्जरीची. इन्स्टॅबिलिटी, की जो मणका तुटतो आणि तो स्टेबल नसतो, तो सरकलाय किंवा दबलाय आणि तो अँग्युलर कायफोसिस असं तयार केलं, त्या ठिकाणी गरज असते. आणि या सर्जरीज मध्ये आपण 2 टाईपच्या सर्जरीज करतो. काही ठिकाणी फक्त मणका तुटतो, त्या ठिकाणी व्हर्टिब्रोप्लास्टी, सिमेंट ऑगमेंट करायचं आणि तो नर्व एंडिंगला पेन रिलीफ करतो, कारण सिमेंट खूप स्ट्रॉंग असतं आतमध्ये. आणि बोनची पण स्टेबिलिटी देतो, कारण त्या तुटलेल्या बोनला तो मदत करतो. तर कायफोप्लास्टी, बलून कायफोप्लास्टी किंवा स्पाइन स्टेंटिंग म्हणून पण आपण यूज करतो. तर या गोष्टींनी आपण त्या तुटलेल्या मणक्याच्या आतमध्ये सिमेंट टाकून त्याला स्टेबिलिटी देतो. तर सगळे लोकांचे भरपूर प्रश्न होते, तरी त्यातले आम्ही बरेचसे निवडक प्रश्न घेतलेत. तर ह्या सर्वात म्हणजे खरं तर ही सुरुवातीपासूनच एक संस्कार म्हणून मुलांना घरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकवत राहा, असं आमच्या बऱ्याच पॉडकास्टमधल्या टेक अवे मेसेजमध्ये लोकांनी, डॉक्टरांनी आमच्या सांगितलं आपल्या. तर मणक्याच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल का, हाच एक टेक अवे मेसेज म्हणून आम्हाला ऐकायचा आहे? नाही, मला असं वाटतं की जेव्हा मुलं लहान असतात त्यांना खेळायला गार्डनवरती, मैदानावरती सांगा, मैदानी खेळ खेळा, बास्केटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट, जे पण, दे शुड बी ऍक्टिव्ह. ॲजिलिटी, एन्ड्युरन्स विल इम्प्रूव्ह. आणि नंतर मग जसे ते मोठे होणार, ते ऑटोमॅटिकली त्यांना कुठली लायकिंग होणार, ते आपलं आपलं फॉलो करते. कोणाला सायकलिंग आवडेल, कोणाला स्विमिंग आवडेल, कोणाला रनिंग आवडेल, कोणाला योगा आवडेल. प्रत्येकाचं मन वेगळं आहे. कोणाला क्रिकेट आवडतं, कोणाला फुटबॉल. काही पण करा, पण थोडं स्ट्रेच करा आणि स्वतःवरती जर लक्ष दिलं तर यू विल स्टे लॉंग बेसिकली विथ व्हेरी गुड हेल्थ ऑफ मणका. स्पाइन हेल्थ तुमची खूप चांगली राहू शकते. प्राणायाम करू शकता, सूर्यनमस्कार, दे आर व्हेरी गुड फॉर स्पाइन. मला वाटतं की खूप नैसर्गिक आणि नॅचरल आहेत खूप या गोष्टी. राईट. चांगलं एक्सरसाइज, डाएट आणि ओव्हरऑल हेल्थची सगळी काळजी Absolutely, घ्या, हा yes. सगळ्याचा आहे शेवटी. तर आजच्या या एपिसोडमधनं आपल्या मणक्यांच्या संबंधित ज्या भीती, गैरसमज किंवा आपल्याला जे ऑपरेशन म्हणलं की जे काहीतरी एक काटा येतो, धडधड वाढते छातीमध्ये, ह्या ज्या गोष्टी होतात, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींची सरांनी आत्ता छान उत्तरं दिली. यातनं बऱ्याचशा शंकांचे आपले निरसन होतं. शेवटी काही झालं तरी पेशंट कसा आहे हे तपासल्याशिवाय डॉक्टर हे निदान करू शकत नाही. त्यामुळे फक्त रिपोर्ट घेऊन आपण काय वेळा जातो, रिपोर्ट ईमेल करतो, रिपोर्ट व्हॉट्सअप करतो. तर असं जनरली करू नये मणक्याच्या बाबतीचे ऑपरेशन, तरी आवर्जून असं वाटतं. कारण पेशंट तपासून त्याच्या पायातली पॉवर किती आहे त्यानुसार बरेचसे निर्णय अशा वेळेला घेतले जातात. आणि त्या क्षेत्रातील त्या तज्ज्ञांचा आपण सल्ला घेऊन नक्कीच तो फॉलो केलं तर बरेचसे आपले हे प्रश्न मिटू शकतात. की सुरुवातीच्या इनिशियल स्टेजेसमध्ये जर गादी सरकली आहे आणि त्यावेळेला आपण खरंच सगळं सोडून 5 दिवस बेडवर झोपून राहिलो तर कदाचित भविष्यात येऊ शकणारं आपलं ऑपरेशन टळूही शकतं. पण त्यावेळेला आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो किंवा ते कॅज्युअली घेतो. आणि जेव्हा जास्त होतं तेव्हा आपण म्हणतो की नाही, आता डॉक्टरांचं ऐकायला पाहिजे. तर इनिशियल स्टेजमध्येच ऐकण्याची तयारी ठेवली त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी टळू शकतात. हाच यातनं खरं मेसेज जातो. या एपिसोड नंतर मला माहिती की आपल्या कमेंट सेक्शनमध्ये भरपूर क्वेश्चन्स येणार आहेत. आज तुम्ही आमच्या या पॉडकास्टवरती आला
आणि आपण ह्यावरती एकदम कॅज्युअल आणि लाईट ह्याच्या भाषेमध्ये, कारण बऱ्याचदा लोकांना असे विषय असतील तर वाटतं खूप गंभीर काहीतरी चर्चा होईल आणि आणखी आपली भीती वाढेल काय आजाराविषयी. तर असं वाटणार नाही, मला नक्कीच आत्ताच खात्री वाटते. तर आमच्या सर्व टीमतर्फे तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद बिडवे सर आणि तुमच्या पूर्ण टीमला पण थँक्यू फॉर दिस इन्व्हाइट. धन्यवाद.